1487 स्पर्धकांनी गजबजला जैन गुरुकुलचा परिसर। श्री एल्लप्पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळा संचालित श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात स्वर्गीय आदिनाथ भाऊराव सोनटक्के गुरुजी स्मारक निधी ट्रस्ट आयोजित जिल्हास्तरीय विविध स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या। स्पर्धेचं हे 31वं वर्ष होतं। या स्पर्धेचे उद्घाटन ट्रस्टचे अध्यक्ष अशोक दोशी यांच्या अध्यक्षतेखाली व प्रशालेचे माजी विद्यार्थी तथा नवनियुक्त नगरसेवक विनायक विटकर यांच्या हस्ते झाले। यावेळी आदिनाथ भाऊराव सोनटक्के गुरुजी स्मारक निधी ट्रस्टचे सचिव आशुतोष शहा, कोषाध्यक्ष अरुण धुमाळ, मुख्याध्यापक राजकुमार काळे, उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ, पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे, सदस्य डॉक्टर अजित मानिकशेटे, राजू देशमाने, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा झुंजुर्डे, बालक मंदिर विभाग प्रमुख विभावरी रणदिवे यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सोनटक्के गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी अरुण धुमाळ यांनी प्रास्ताविकेतून सोनटक्के गुरुजींच्या कार्याचा परिचय करून दिला। विनायक विटकर यांनी शाळेतील आठवणी जाग्या केल्या। शालेय शिस्त व संस्कारामुळे या पदावर पोहोचवल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले व सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या। यावेळी प्रशालेतील 10वीचा विद्यार्थी दिग्विजय सुरवसे याने काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। या प्रदर्शनासाठी सहशिक्षक जितेंद्र कुमार डहाळे यांनी परिश्रम घेतले। या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांतून एकूण 1487 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला, तर 50 परीक्षकांनी स्पर्धेचं परीक्षण केलं। यामध्ये नर्सरी ते 10वी पर्यंतच्या गटासाठी फॅन्सी ड्रेस, पाठांतर, रंगभरण, मराठी व इंग्रजी हस्ताक्षर, वक्तृत्व स्पर्धा यांचं आयोजन करण्यात आलं होतं। वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉक्टर रणजित गांधी यांनी या स्पर्धेस सदिच्छा भेट दिली व सर्व स्पर्धकांचे कौतुक करत उत्कृष्ट नियोजनाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी तनय गांधी, प्रशांत देशमाने, सागर शहा, तेजस सावळे, प्रदीप माळी, विकास शिळे यांच्यासह बालक मंदिर, प्राथमिक विभाग व प्रशाला विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। तृप्ती दुर्गे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले।